पान क्रमांक 53, मार्क शुभवर्तमान अध्याय 5 वचन 18 ते 20 मी वाचतो, कान देऊन ऐका. मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या, परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा एक सुंदर चमत्कार बायबलमध्ये सविस्तरपणे सांगितलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त गरसेकराच्या प्रांतामध्ये आला आणि तो मचव्यावरनं खाली उतरला, किनाऱ्याला आला आणि एक माणूस धावत धावत येशूकडे आला. हा जो माणूस होता तो अशुद्ध आत्म्याने पछाडलेला होता आणि त्याला लोकांनी साखळदंडाने आणि बेड्याने बांधून ठेवलं होतं. परंतु त्याने साखळदंड तोडून टाकले आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले. मग त्याला कोणी बांधू शकलं नाही, त्याला तसंच मोकळं सोडलं. तो कबरांमध्ये राहत असे आणि इकडे तिकडे फिरत असे, असाच मोकळा होता, अशुद्ध आत्म्याने पछाडलेला. जेव्हा येशू मचव्यातनं खाली उतरला किनाऱ्यावर, तेव्हा हा माणूस वेगाने धावत आला येशूकडे आणि मग तो बोलायला लागला, हे परात्पर देवाच्या पुत्रा, तू आम्हाला छळायला का आलास? आम्हाला छळू नकोस. येशूने म्हटलं, तू कोण आहेस? आम्ही सैन्य आहोत, पुष्कळ लोक आहोत. आणि मग तिकडे एक डुकरांचा कळप चरत होता आणि मग त्या भूतांनी येशूला सांगितलं, आम्हाला त्या डुकरामध्ये जाऊ दे, परवानगी दे. तेव्हा येशूने म्हटलं, मी परवानगी देतो. आणि मग त्याच्यातून भूतं निघाली आणि त्या 2000 डुकरामध्ये शिरली. ती डुकरं धावत गेली आणि कड्यावरनं समुद्रात पडली आणि डुकर मरण पावली. आणि एका क्षणामध्ये तो माणूस नॉर्मल झाला, अगदी चांगला झाला. डुकरं राखणारे पळाले, गावात गेले आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं काय घडलं ते. अख्खा गाव जमा झाला. तेव्हा ज्यांनी हा चमत्कार पाहिला होता त्या लोकांनी गावकऱ्यांना सांगितलं काय झालं ते. गावकरी येशूला म्हणाले की तुम्ही आमच्या गावातून जा, कारण त्यांना येशूची भीती वाटली. तो माणूस जो बरा झाला होता भूतग्रस्त, तो येशूला म्हणाला, मला आपल्याजवळ राहू द्या, मला तुमच्या बरोबर यायचं आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, नाही, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जी मोठी कामं केली आहेत आणि तुझ्यावर कशी दया केलेली आहे ते तू त्यांना सांग. तो माणूस गेला आणि संपूर्ण दकापलिस प्रांतात तो लोकांना जाहीर करून सांगू लागला की येशूने त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे. त्याचं ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एका माणसाला येशूने बरं केलं, पण त्या माणसाला बरं केल्यानंतर येशूने त्याला त्याच्याकडे येऊ दिलं नाही, राहू दिलं नाही. का असं येशूने केलं ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर की येशूने त्याला बरं करण्यासाठी 2000 डुकरं मरू दिली. हालेलुया, हालेलुया. त्या भूतांनी परवानगी मागितली, मी डुकरामध्ये जाऊ का? येशू म्हणाला जा. ती डुकरं भूतग्रस्त झाली, सैरावैरा धावू लागली, डोंगरावरनं खाली पडली, समुद्रात बुडून मेली. असं येशूने का होऊ दिलं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे शिकवतं की देव मनुष्यावर एवढं प्रेम करतो
की संपूर्ण सृष्टी देवाने माणसाच्या सेवेसाठी दिलेली आहे आणि जगामध्ये काही असो ते देवाने माणसाच्या सेवेसाठी निर्माण केलेलं आहे. माणसासाठी देवाने निसर्ग निर्माण केलेला आहे. आंबा देवाने माणसासाठी निर्माण केलेला आहे. सफरचंद माणसासाठी आहे. फळं माणसासाठी आहेत. माणूस हा निर्मितीचा केंद्रबिंदू आहे. माणूस हा सृष्टीचा राजा आहे. देवाने पृथ्वी माणसाच्या हाती दिलेली आहे आणि म्हणून एका माणसाचं भलं करण्यासाठी 2000 डुकरं मेली तरी चालतील, पण एका माणसाला बरं केलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एका माणसाला बरं करण्यासाठी देव 2000 डुकरांचा बळी द्यायला तयार आहे. पण तो माणूस बरा होणं महत्वाचं आहे. तो माणूस डुकरासारखं जीवन जगत होता. त्याला गावकऱ्यांनी वाईट टाकलं होतं, गावाबाहेर काढलं होतं. गावकरी त्याला वटणीवर आणू शकत नव्हते, कंट्रोल करू शकत नव्हते आणि त्याच्यामध्ये अशी प्रचंड सैतानी शक्ती होती की ज्याने साखळदंड तोडून टाकले आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले. मी कल्पनाही करू शकत नाही ही ताकद कशी असू शकेल. ही अमानवी ताकद आहे, सैतानी शक्ती आहे आणि सैतानी शक्तीने तो हे करायचा. आपणही पाहतो इकडे प्रार्थना केंद्रामध्ये एखादी बाई जर अशी वाईल्ड झाली, तिच्यामध्ये अशुद्ध आत्म्याने, तिचा जो अशुद्ध आत्मा आहे तो जर प्रगट झाला तर एका बाईला पकडण्यासाठी 4-4, 5-5 माणसं लागतात. हालेलुया, हालेलुया. 4-4 माणसं पकडतात तरी पण ती आवरत नाही, आवाक्यात येत नाही. लोकांना आश्चर्य वाटतं, पण ते नेमकं घडत आहे, कधीपासूनच घडत आहे, जगाच्या आरंभापासूनही चालू आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो भूतग्रस्त मनुष्य बरा करण्यासाठी येशूने 2000 डुकरांना का मारू दिलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे. देव माणसावर एवढं प्रेम करतो की त्याच्यासाठी तो कशाचाही बळी द्यायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. डुकरं मरू द्यात की बकऱ्या मरू द्यात, देवाला परवा नाही आहे, पण माणूस वाचला पाहिजे. देवाचं आपल्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता प्रश्न पुढचा असा आहे की येशूने त्याला त्याच्याजवळ काय येऊ दिलं नाही. तो म्हणाला, प्रभूजी मला आपल्याबरोबर राहू द्या. कदाचित तो अशासाठी म्हणाला असेल की या गावकऱ्यांचा मला भरोसा नाही आहे, हे पुन्हा मला बांधतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खरं आहे की आजकाल, आणि आजकालच नाही पहिल्यापासून, माणसाला माणसाचा भरोसा वाटत नाही, पण देवाचा भरोसा वाटतो. हालेलुया, हालेलुया. नवऱ्याला बायकोचा भरोसा वाटत नाही, बायकोला नवऱ्याचा भरोसा वाटत नाही, भावाला भावाचा भरोसा वाटत नाही, आणि कुणाला एकमेकाचा भरोसा वाटत नाही, खात्री वाटत नाही. कोणत्या वेळ आपल्याला टाकून देतील सांगता येत नाही. मुलगा जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आईला मम्मी, मम्मा, मम्मा काय बोलायला सांगता येत नाही. एकदा त्याचं लग्न झालं की लग्नच कशाला, नोकरीला जरी लागला तरी त्याचा रुबाब केवढा असतो. लग्न नंतरची गोष्ट आहे, पण नोकरीला जरी लागला, 4 पैसे खिशात यायला लागले, गाडीने जायला लागला की त्याचा रुबाब किती मोठा असतो. लहान असताना आईला सांगतो, मम्मा मला जर चहा बनवून दे ना, आणि मोठा झाल्यावर नोकरीला जायला लागल्यावर तो आईला, हे आई चहा अंग, हे आई, हे आई. मी कधी म्हणतो मराठी नीट येते की नाही, हे आई कसं म्हणतोस. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला माणसाचा भरोसा वाटत नाहीये. जगभर हे आहे, जगभर तुम्ही कुठेही जा, पण माणसाला देवाचा मात्र भरोसा वाटतो. या माणसाने देवाला पाहिलं, त्याला वाचवण्यासाठी 2000 डुकरांचा बळी देणारा देव त्याने जिवंत पाहिला.
त्याच्या आईने त्याच्यावर एवढं प्रेम केलं नाही, जगाने त्याला एवढं प्रेम दिलं नाही, पण येशूने त्याला प्रेम दिलं. त्याला वाचवण्यासाठी 2000 डुकरं मरू दिली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर केवढं प्रेम करतो याचं फार सुंदर उदाहरण आहे. केवढं प्रेम करतोय याचं सुंदर उदाहरण आहे. आता येशूने त्याला काय येऊ दिलं नाही त्याच्याबरोबर? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्याची विनंती अगदीच अमान्य केली असं नाही. येशूने त्याची विनंती तशी मानलेली आहे, म्हणून तर येशूने त्याला बरं केलं. येशूने त्याला अशासाठी बरं केलेलं आहे की येशू बरोबर तो सदा सर्व काळ स्वर्गात राहावा. हालेलुया. देव आपल्याला अशासाठी व्यंगेत घेतो की आपण देवाबरोबर सदा सर्व काळ स्वर्गात राहावं. या माणसाचं तारण येशूने केलेलं आहे आणि हा माणूस अमर्याद काळ, अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात असणार आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु मध्ये काही काळ आहे. देवाची इच्छा आहे की या माणसाने पृथ्वीवर काही काळ जगावं आणि जे प्रेम त्याला मिळालेलं आहे त्याची साक्ष त्याने जगाला द्यावी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग निसर्गाकडे बघते परंतु आंधळं आहे, त्यांना देव दिसत नाही. आम्ही झाडं पाहतो, फुलं पाहतो, फळं पाहतो, आम्ही आकाशातनं पाऊस पडताना बघतो आणि तरी आम्ही म्हणतो देव आहे कुठे. परंतु जो देव प्रगट झालेला आहे तो देव जगाला कळावा म्हणून येशूने त्याला सांगितलं, तू जा स्वकीयांकडे. हे देवाने दिलेलं काम आहे. त्याने असं विचारलं नाही मी गेलो आणि स्वकीयाकडे सांगत राहिलो तर माझं पोट कसं भरणार. हा विचारायला पाहिजे होतं ना. मी सकाळ संध्याकाळ लोकांना सांगत सुटेन तर मी जेवणार कशाने, खाणार काय, माझं पोट कसं भरणार. पण त्याने विचारलं नाही, कारण त्याला कळलं, त्याची ट्यूब पेटली. जर येशू मला काम देतो तर येशू मला खायला पण देणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याने विचारलं नाही मी जर लोकांना सांगत सुटलो तर मी खाणार काय. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल पुढे म्हणतं की दकापलीस प्रांतामध्ये तो सगळ्यांना सांगत सुटला, तो जाहीर करू लागला येशूने त्याच्यासाठी काय केलं होतं. येशू स्वतः म्हणाला, तुझ्यासाठी देवाने कोणती मोठी कामं केली आहेत व तुझ्यावर कशी दया केलेली आहे ते तू लोकांना सांग. कोणती मोठी कामं. मी जेव्हा बायबल सुरुवातीला वाचायचो मला समजत नसे. मोठी कामं हा शब्दप्रयोग येशू कसा वापरू शकतो. येशूने त्याला भूतमुक्त केलं, अशुद्ध आत्म्यापासून मुक्त केलं, पण मोठी कामं हा शब्द कसा काय वापरलेला आहे. त्याच्यामध्ये सैन्य होतं, अनेक अशुद्ध आत्मे होते, ते सगळे येशूने काढले आणि येशूने त्याला बरं केलं. देवाच्या दृष्टीने ही मोठी कामं आहेत. एका माणसाला सैतानाच्या बंधनातनं सोडवणं, त्याला अशुद्ध आत्म्यापासून मुक्त करणं देवाच्या दृष्टीने मोठी कामं आहेत. आपण मोठी कामं कुणाला कशाला समजतो, कशाला समजतो. हायवे बांधला, वा. 100 माळ्याची इमारत बांधली, वा. 5 लाखाचा मोठा सुपर कॉम्प्युटर घेतला, वा. विमान तयार केलं. ही सगळी मोठी कामं आहेत माणसाच्या दृष्टीने. माणसाच्या दृष्टीने ही मोठी कामं आहेत. देवाच्या दृष्टीने एका माणसाला सैतानाच्या बंधनातनं सोडवणं ही मोठी कामं आहेत. या जगातील माणसांची दुःख निवारणं, माणसांना अश्रुमुक्त करणं देवाच्या दृष्टीने मोठी कामं आहेत. हालेलुया. हा माणूस संपूर्णपणे अंधारामध्ये होता. तो सैतानाच्या मगर मिठीत होता. त्याला जीवन नव्हतं, त्याला आशा नव्हती, स्वर्ग तर त्याला ठाऊक नव्हता, परमेश्वराची त्याला ओळख नव्हती. तो जगात असून जनावराप्रमाणे जीवन जगत होता.
आणि त्याला येशूने अंधारातनं बाहेर काढलं, प्रकाशात आणलं. तो 4 चौघासारखा जीवन जगू लागला. इतकंच नव्हे तर त्याला जिवंत देवाची ओळख झाली. ही देवाने त्याच्यासाठी केलेली मोठी कामं होती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटतं आपण फार काहीतरी करत आहोत. पुष्कळ लोक कोटींचे व्यवहार करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही मोठी कामं करत आहोत. परंतु देवाच्या दृष्टीने मोठं काम कोणतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माणसाला अंधारातनं बाहेर काढून प्रकाशात आणणं हे देवाच्या दृष्टीने मोठं काम आहे. कारण देव जेव्हा स्वर्गातनं पृथ्वीवर पाहतो तेव्हा तो कुठे पाहतो? तुम्हाला असं वाटतं मलबार हिलच्या इमारतीकडे बघतो? तुम्हाला असं वाटतं की देव आपण ज्या सुंदर इमारती बांधलेल्या आहेत त्याकडे बघतो, आपल्या सुपर कॉम्प्युटर्सकडे बघतो, देव विमानांकडे बघतो? देवाला जगातलं काय सगळ्यात महत्वाचं वाटतं? देवाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा माणूस आहे आणि माणसाच्या बाबतीत सुद्धा त्याचं हृदय महत्वाचं आहे. हालेलुया. बाकीच्या गोष्टी देवाच्या दृष्टीने नगण्य आहेत, त्यांना काही अर्थ नाही आहे. देव बोलला आंब्याची झाडं हो, तर करोडो आंब्याची झाडं एका क्षणात होऊ शकतात. ज्याला तुम्ही आणि मी प्रॉपर्टी समजतो, मालमत्ता समजतो, संपत्ती समजतो, ती देवाच्या दृष्टीने 100% कचरा आहेत. पण देवासाठी मानवी आत्मे महत्वाचे आहेत. ते त्याला स्वर्गात हवे आहेत. हे त्याला स्वर्गात हवे आहेत. माणूस स्वर्गात जावा ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी देव प्रयत्न करत आहे. माणसाने आपला मार्ग बदलावा, सैतानाचा हात सोडावा आणि देवाचा हात पकडावा, म्हणून देव रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने त्याला सांगितलं तू स्वकीयांकडे जा, तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांना सांगणं महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने माझ्यासाठी काय केलेलं आहे हे मी दुसऱ्यांना सांगणं महत्वाचं आहे. त्याला आपण साक्ष म्हणतो. साक्ष एवढी महत्वाची आहे. मला देवाने काय दिलेलं आहे ते मी लोकांना सांगतो. तुम्हाला कसं बरं केलं हे तुम्ही लोकांना सांगता का? का सांगणं महत्वाचं आहे? कारण कान देऊ नये का? या जगाची चाल वाकडी आहे. हे जग देवावर विश्वास ठेवत नाही, चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. हे जग नास्तिक होत चाललेलं आहे. माणूस देवाच्या चमत्काराला मानायला तयार नाही आहे. या जगाला कोण सांगणार की देव जिवंत आहे, त्याने त्याचा पुत्र येशू पाठवलेला आहे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं आणि त्याला आजारमुक्ती मिळते? हे कोण सांगणार? ज्याला येशूच्या द्वारे आजारमुक्ती मिळालेली आहे तो गप्प बसूच शकत नाही. त्याला देवाने दिलेलं ते काम आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही हे लोकांना सांगत राहिलं पाहिजे की माझी गाठ प्रार्थनेच्या वेळेस निघून गेली. मी उभा होतो, माझं अंग तापाने भरलेलं होतं, माझ्या शरीरामध्ये ताप होता. प्रार्थनेच्या वेळेस मी खाली पडलो, उठलो आणि पाहतो अंग थंड झालं. हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, नव्हे सांगत राहिलं पाहिजे. कम्युनिकेशन ऑफ गॉस्पेल, सुवार्ता सांगत राहणं, दुसऱ्यांना येशूविषयी सांगत राहणं, साक्षी देत राहणं अतिशय महत्वाचं काम आहे. येशूने सांगितलं जा तुझ्या स्वकीयांकडे आणि सांग त्यांना देवाने तुझ्यासाठी काय केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. गेली 2000 वर्षे काम पृथ्वीवरती अव्याहतपणे चालू आहे, अखंडितपणे चालू आहे. येशूचे सेवक येशूचे चमत्कार जग जाहीर करत आहेत, सांगत आहेत. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे सांगायचं काम आहे
प्रसार माध्यम नकार देतात। या जगाची प्रसार माध्यम येशूच्या सुवार्तेसाठी खुली नाही आहेत, उघडी नाही आहेत, मोकळी नाही आहेत। आणि म्हणून येशूचे सेवक नवीन प्रसार माध्यम तयार करतात, स्वतःची प्रसार माध्यम तयार करतात। जा, येशू काय म्हणाला, जा आणि लोकांना सांग तुझ्यासाठी देवाने केवढी मोठी कामं केलेली आहेत। या जगाला कसं माहित पडणार की देव जिवंत आहे आणि तो चमत्कार करतो आहे? जग नास्तिक झालेलं आहे। जे दिसतं तेवढंच खरं आहे असं ते म्हणतात, जे दिसत नाही त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे। येशू चमत्काराने लोकांना आजार मुक्त करतो हे ते मानायला तयार नाही आहेत। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बाहेर अविश्वासाचं वातावरण आहे। म्हणून म्हणालो, जग वाकड्या चालीचं आहे, त्याला देवाचे चमत्कार अमान्य आहेत। निसर्गामध्ये अगणित चमत्कार आहेत, परंतु त्यांची ट्यूब कधी पेटतच नाही आहे। म्हणून नास्तिक माणसाला शहाणा म्हणण्याची चूक मी कधीच करणार नाही, परंतु न शिकलेला माणूस जेव्हा देवासमोर हात जोडतो तेव्हा तो बुद्धिमान आहे हे मी मानायला तयार आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही मोठी कामगिरी तुम्हाला आणि मला करायची आहे। मी जे करायचं ठरवलं आहे म्हणून नोकरी सोडली। कोणती कामगिरी? येशूचे जे चमत्कार आहेत ते जग जाहीर करणं। येशूचे चमत्कार जग जाहीर करायचे आहेत, लोकांना सांगायचे आहेत, म्हणजे लोकांची ट्यूब पेटेल की देव जिवंत आहे आणि देव चमत्कार करत आहे। देवाचं राज्य वाढलं पाहिजे, देवावर विश्वास ठेवणारे वाढले पाहिजेत, चमत्कारावर विश्वास ठेवणारे वाढले पाहिजेत, परमेश्वरासमोर हात जोडणारे जास्त झाले पाहिजेत, श्रद्धावंतांची संख्या वाढली पाहिजे। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने काम दिलं त्याला, जा तू मला हवा आहेस, पण आता मी तुला माझ्याजवळ ठेवू शकत नाही। हजारो आत्मे अंधारामध्ये आहेत, त्यांना तू माझ्याविषयी सांग। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, साक्ष एवढी महत्वाची आहे। तुमच्यापैकी जे लोक शेवटपर्यंत थांबतात त्यांना माहित आहे साक्षीच्या वेळेला मी कुठे असतो आणि मी काय करतो। मी त्या खुर्चीत बसलेला असतो आणि मी प्रत्येक साक्ष ऐकतो। त्यावेळेला मला कोणी भेटायला आलं, मी सांगतो थांब नंतर। मी प्रत्येक साक्ष कान देऊन ऐकतो, नुसती ऐकत नाही, पाहतो, टाळ्या वाजवतो, आणि मोठी साक्ष असेल तर अशा टाळ्या वाजवतो। साक्षी जर ऐकल्या नाही तर तुम्हाला कसं पटणार की देव चमत्कार करत आहे? देवाने त्याचा कॅन्सर काढला तर देव माझा डायबिटीस बरा करेल असा मला विश्वास वाटतो। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक बरे झाले की देवाला टाटा करतात। वा, काल इकडे एक विचित्र साक्ष आली, विचित्र अशी साक्ष क्वचित कधी आली असेल, माझ्या माहितीत आली नाहीये, परंतु मी सांगतो क्वचित कधी आली असेल। एक बंधूने साक्ष दिली की 8 महिन्यापूर्वी मी इकडे आलो होतो, माझ्या 2 पायावरती काहीतरी गाठी होत्या, मी 3-4 वेळा आलो पण बरा झालो नाही म्हणून यायचा बंद झालो। 1 महिनाभरापूर्वी काही दिवसापूर्वी एका बाईने त्याला सांगितलं की तू 8 महिन्यापूर्वी जात होतास ना, त्यापेक्षा आता सामर्थ्य जास्त आहे। हालेलुया। तरी तो म्हणतो मी विश्वास ठेवलाच नाही, तरी त्याने विश्वास ठेवलाच नाही आणि जो रात्री झोपी गेला, झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि तो म्हणतो त्याला ब्रदर दिसले, म्हणजे मी दिसलो आणि मी त्याच्या समोर आहे आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतोय आणि प्रार्थना चालू असताना त्याच्या पायावरच्या गाठी निघून गेल्या। हे त्याने स्वप्नात पाहिलं बरं का, स्वप्नात तो जागा झाला आणि त्याने पाय बघितले, गाठी नव्हत्या। मला सांगा, नास्तिकासाठी देव अजून काय करणार? देव नाही म्हणणाऱ्यासाठी देव अजून काय करणार? कारण हा माणूस प्रार्थनेला येत नाही आहे, हा माणूस व्हिडिओ सीडी विकत घेणार नाही आहे,
हा माणूस आमचा टीव्हीचा कार्यक्रम पाहणार नाही आहे, हा माणूस आमचे अंक वाचणार नाही आहे, हा माणूस प्रार्थना करून घेणार नाही आहे. ह्याच्यासाठी देवाने काय करायचं? शेवटचा मार्ग देवाकडे होता, स्वप्नात त्याला बरं करायचं. आणि मग काल मी शेवटी प्रार्थना केली की तुमच्यापैकी ज्यांना स्वप्नात बरं व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. कारण मला बी ही मेथड माहीत नव्हती. अशी एक मेथड आहे मला माहीत नव्हता. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रार्थनेच्या वेळेला आपण सांगतो मोबाईल सुरू करा. ते कसं घडलं ते एका माणसाने प्रार्थनेच्या वेळेला मोबाईल लावला आणि कोणीतरी बरं झालं, मग त्याने साक्ष दिली, मी साक्ष ऐकली, तेव्हा माझी ट्यूब पेटली. मी म्हणालो आता तुम्ही सगळेच मोबाईल लावा. तशी नवीन मेथड तुमच्यापैकी ज्यांना स्वप्नात बरं व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग देवाला मानत नाहीये, हे जग चमत्काराला मानत नाहीये. म्हणून ह्या जगापर्यंत येशूची बातमी पोहोचवणं आणि चमत्कारांची बातमी पोहोचवणं हे आपलं काम आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाची स्थिती अशी आहे की हे जग देवाला मानत नाही, म्हणून आपलं काम आहे त्यांना सांगणं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे काम देवाचं आहे. तुमच्या बाबतीत देवाने जे केलेलं आहे ते तुम्ही लोकांना सांगायचं आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना येशूने दिलेलं काम आहे, जा तुझ्या स्वकीयांकडे आणि सांग त्यांना तुझ्यासाठी देवाने केवढी मोठी कामं केलेली आहेत. हालेलुया, हालेलुया. जो येशूची साक्ष लोकांना सांगतो तो येशूला खुश करतो, पण जो साक्ष लपवतो त्याच्यावर देवाचा राग भडकतो. कृपा करून साक्ष लपवू नका. तुम्हाला येशूने बरं केलं तर तुम्ही 1000 लोकांना सांगायला पाहिजे, सांगत सुटायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. साक्षी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, येशूचे चमत्कार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे देवाने दिलेलं काम आहे. हालेलुया. हे आमचं काम आहे का? हा, आमचं काम आहे शेतात जाऊन वांगी काढणं आणि मग ते रस्त्यावर विकणं. हे आमचं काम आहे. पण लोकांना जाऊन येशूकडे आणणं, त्यांना चमत्कार सांगणं हे आमचं काम आहे का? हे आमचं काम आम्ही समजत नाही आहे. देवाने दिलेलं काम करत नाहीत. मी कॉलेजला शिकवत होतो. आय वॉज अ लेक्चरर इन कॉलेज. माझं बरं चाललं होतं, एकदम बरं चाललं होतं. मी वर्गात यायचो, वर्गात आल्यावरती मुलं उभी राहायची, वा TYBCOMची मुलं, आणि मी फाड लेक्चर द्यायचो. प्रवचन नाही, लेक्चर. फाड बोलायचो. मुलं बी खुश, मी पण खुश. तिकडे जोक्स पण मारायचो, मजा यायची. 15-20 मुलं होती माझ्याकडे. वा, माझं बरं चाललं होतं. पण जेव्हा मी बघितलं मला येशूने काहीतरी वेगळं काम दिलेलं आहे, मी आपल्या अकाउंटन्सी शिकवत बसलो आहे, तेव्हा मी ती नोकरी सोडून दिली आणि येशूने दिलेलं काम करायला लागलो. हालेलुया. मी नेहमी साक्ष सांगत असतो, कारण मला लोकांना सांगायचं आहे की आपण चमत्कार करणाऱ्या देवावर विश्वास ठेवतो. आपला देव साधा नाही आहे, तो खरा देव आहे, चमत्कार करणारा देव आहे. ही कल्पना नाही आहे, सत्य आहे. ही कहाणी नाही आहे, ही रचलेली कथा नाही आहे, हे सत्य आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने जी कामं आपल्या जीवनात केलेली आहेत ती दुसऱ्यांना सांगायचं काम आपलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख
प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.